जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तू तुझ्यासोबत काही चांगला नाही वागत. किती वेळा तुझ्यासोबत भांडणं करते मी, माझ्या डोळ्यांनी पाहिला आहे ना. आता तो तुला नाही नंदवणार. पा तू याच ऑफिस मध्ये पूर्वी बॉस म्हणून बसायचो मी, आणि आज ते मी कोणालाही नकोसाच झालं. याला म्हणतात कर्माची फळं. तू बरोबर म्हणतेस राधिका. नाही तू बघ ना, हे नारकर जेनी वगैरे माझ्या मागे मागे असायचे सतत पूर्वी. आनंदला हाताला धरून मी सगळं शिकवलंय ग. नाही तरीही तुम्हाला ही संधी दिली. तुमच्या कॅलिबरचा वापर इतर गोष्टींकरता न करता कंपनीच्या फायद्यासाठी करा. आज ज्या माझात मला इथून हाकललंयस ना राधिका, तो माज आता मी कसा उतरवतो ते बघच तू. इथे काय करते? म्हणजे राधा, आपलं भेटायचं ठरलं होतं. मी मेसेज केला होता तुला. हे बघ सौमित्र, मला नाही वाटत आता की आपण असं सारखं भेटावं आणि बोलावं. मैत्री वगैरे सगळं ठीक आहे, पण जरा अति होतंय. राधा, काय झालंय सांग. करतो ऑरेंज बाबा टी घेणार का थोडासा? तुला काय एकदा सांगितलं कळत नाही? मला तुझ्या हातचं काही नकोय. राधिका, हा घे टी. नकोय मला. घे ना यार, मी इतक्या मेहनतीने हा टी केलाय, कोणीच नाही पिते. कळत नाही का तुला? ती नाही बोलते ना. चल इथून आज चल. थोडेच दिवस गेले, आता माहितीये ना तुला, इतकं छान सगळं मॅनेज करतो आपण. आता थोडेच दिवसांचा प्रश्न आहे ना, म्हणजे मग सगळं ओके होईल. आणि मग 300 करोड आपले, आणि मग आपण फॉरेनला. ये बेबी. तीच करतोस ना मला सुनबाई म्हणून? मी नाही म्हटलं सुन. सुनबाई, मला भेटायला ये, मला बोलायचंय. मी नेहमीच्या कॅफे जवळ वाट पाहत. नक्कीच सौमित्रचा मेसेज असणार. काल काहीतरी बिनसलं होतं दोघांच्या मध्ये. प्लस माझं, मी काल सौमित्राला सगळं सरळ सरळ सांगायला हवं होतं. आता तो खरं काय ते कळेपर्यंत हे असंच वागा. अरे यार आनंद, वाट बघून कंटाळलो यार मी. बरं झालं तू फोन करून कळवलंस मला की राधा ऑफिसला आहे म्हणून. समा, मला असं वाटतं की त्यांना बहुतेक तुला भेटायचंच नव्हतं. का पण? मला नाही माहिती यार. म्हणजे मी जरी तुला फोनवर सांगितलं की मी त्यांना विचारलं की त्या तुला भेटणार आहेत की मी ते खूप सहज विचारत होतो. मी त्यांना डिरेक्टली कसं विचारू की तू त्यांना मेसेज केला आहेस, हे मला माहिती आहे, ते तुला भेटायला येणार आहेत की नाही. हे बघ वहिनी, का असं वागतं तर मला माहीत नाही आहे. आत्ता पण मी इथे तुला भेटायला आलो हे मी त्यांना सांगितलं नाही आहे. काय सांगून आलेस तू? अरे मी असं सांगितलं की मला बाहेर काहीतरी काम आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो परत ऑफिसला. मला ना काही कळतच नाही आता. मी सरळ जाऊन भेटतो आता ऑफिसला, आणि नाही म्हणाली ना तर सरळ घरी जातो तिच्या. अरे हे समय वेळ आहेस का? अरे मग काय करू यार? थांब, रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तू परत घरी गेलास तर प्रॉब्लेम्स वाढणार नाही आहेत का? हळू, रिलॅक्स. हे ऐक ना, त्याच्याऐवजी आपण असं केलं की तू तिथे ऑफिसच्या चौथीभोवती कुठेतरी आलास आणि तिथेच थांब ना. म्हणजे वहिनींची कामं संपली किंवा त्यांची ऑफिसची वेळ संपली की मग जाऊन भेट त्यांना सरळ बाहेरच. आणि जे काही तुझ्या मनात आहे ते त्यांच्याशी बोल. आनंद, मला एक भीती वाटते की कोणी भडकवलं नाही ना तिला माझ्याबद्दल. म्हणजे तिला मनातून भडकवलं नाही आहे ना कोणी, किंवा माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे हे तिला कळलं नाही आहे ना कुठून. अरे कसली भीती. आणि हे जरी त्यांना कळलं तर प्रॉब्लेम काय? आपल्याला तेच हवं आहे ना. नाही, तेच हवं असलं तरी ते चुकीच्या पद्धतीने नकोय ना कळायला. म्हणजे आनंद, हे बघ, मला ना बाकी कशाचं काहीही वाटत नाही. फक्त माझ्या मनात तिच्याविषयी प्रेम आहे हे जर तिला चुकीच्या पद्धतीने कळलं ना आनंद, किंवा तिला बाहेरून कुठून कळलं ना, तर खूप चुकीचं होईल यार सगळं. नाही, एक सेकंड. बाहेरून म्हणजे कोण? म्हणजे मी, जेनी की काय तिथले जे त्यांच्या अवतीभोवती राहतात? नाही आनंद, हे बघ यार, प्लीज गैरसमज करून मी कोणावर संशय नाही घेते यार. अरे नाही, म्हणजे मी असं सांगत नाही की तू संशय घेतोयस, पण कसं आहे ना, ही सगळी चांगली माणसं आहेत. त्यांना राधिका वहिनींचं काहीतरी चांगलं व्हावं असंच अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यातलं कोणी असे करणार नाही. सो तू रिलॅक्स हो. आणि हे बघ,
मी तुला खरं सांगतो, मला वाटतं म्हणून तुला सांगतो. राधिका वहिनींना सुद्धा तुझ्यासाठी काहीतरी मनात आहे. नाही रे, तसं असतं तर मग बोलत का नाहीये ती? अरे नसेल बोलत, असेल काहीतरी समज गैरसमज, ते तू सोड ना. असला काही विचार करू नकोस, तू फक्त शांत हो, रिलॅक्स हो. मी तुला काय सांगितलं, ऑफिसच्या अवतीभोवती राहा, त्यांना भेट आरामात आणि मग सगळं बोलून टाक. रिलॅक्स. आनंद, आत्ता जे घडतंय ना त्याने ना मला सगळं हातातून निसटून चाललंय असं वाटायला लागलं आता. मला ना भीती वाटते आनंद, की हे बघ, मी बाकी काहीही सहन करेन, काहीही सहन करेन, फक्त आमची मैत्री जर संपली ना आनंद, तर मी स्वतःला कधीही नाही माफ करू शकणार. आणि आनंद, तुला कळत नाहीये, मला मनापासून वाटतं की या दोघांनी एकत्र यावं. हे बघ गुरु, तू इथे जर परत काही प्रॉब्लेम्स क्रिएट केलेस ना. अरे नाही, काही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही आनंद. मला जेन्युइनली वाटतं या दोघांनी एकत्र यावं. तू असं कर, तू एकदा आयडिया ऐकून घे. तुला नाही पटली तर नाही म्हण. हा बुके तुमच्यासाठी पाठवलाय. माझ्यासाठी बुके? उद्या हॉटेलमध्ये भेट. जर तू आलीस तर ठीक, जर नाही आलीस तर याच्यानंतर मी कधी कॉल करणार नाही. चुपचाप अमेरिकेला निघून जाईल. अरे गुड फॉर नथिंगला बुके कोणी दिला? अहो, तिने दिलं असेल ना कोणीतरी. ते काय यार गॅरी, मला कोणीच काहीच देत नाही. तू काय असं लहान मुलीसारखं हट्ट करते? त्याला फुगा मिळाला, मला पण फुगा पाहिजे. आता दिला असेल तिला बुके कोणीतरी. त्याच्यात तेच तर म्हणतेय, दिला असेल तिला कोणीतरी बुके, मला का नाही देत तू काही? मला हे पहिल्यांदा कळलं. फक्त मैत्रीण म्हणजे भेटणं आणि फिरणं वाली मैत्रीण. आणि ही प्रेमाची मैत्रीण म्हणजे काय? एक तर दोघंच फिरणं. 10 मराठी चित्रपटांची नावं सांग. माहेरची साडी, दादाच्या बांगड्या. दादाच्या बांगड्या? हा कुठे तुमच्याकडे गोरेगावला आला होता का चित्रपट? आई होण्यासारखं सुख नाही बाईला, बाई पण सार्थ होतं असं म्हणतात. जयश्रींना मूल होणार हे कळले अभि तुम्ही इतकेच खुश व्हाल. आणि भैयांच्या घरातली बी. जेडी जर प्रेग्नेंट झाली का नाही तर तिच्या घरातली सगळी लई खुश होत्याल बघ. भैयांच्या आईचा तर राग आजचा निवळून जाईल. आणि नातवासाठी का होईना पण त्या तिला घरात घेत्यालच. आम्ही तुमच्या मनात आलंय असं जर झालं तर त्यो भैया कायमचाच त्याच्या घरी जाईल आणि माझ्या डोक्याचा ताप बी मिटल. कसं आहे अभिराम, काय ह्याच्या पाठी लागला काय कळणार नाही हो. मग तुम्ही दाखवून का घेत नाही? तुमची हरकत नसेल तर आमचे हे पत्रिका बघतील ना अभिरामची. वराचा गायचा सोडा, जगलो त्याच्या नशिबात, पण घाव घरावरच घालू गयो आणि तो घाव घालतला घरातलाच. काळजी करायचं काही कारण नाही, सगळं काही नीट होईल. पण याच्या लग्नाच्या दरम्यान नायकांच्या घरात उलथापालथ होईल. संभाजी की ताजपोशी हो रही है और हमारा शहजादा अकबर उसकी कदम दोस्ती करने जा रहा है. दिल्ली सुभानी, सब्र कीजिए. क्या सब्र रखें? सब्र का वक्त अब खत्म हो चुका है वजीर आलम. उस तौहीन की कीमत तो संभाजी को चुकानी ही पड़ेगी. या पवित्र सिंहासनाकडे पाहताना आबासाहेब आज तुमची आठवण येते. बाळ शंभूराजे, आता ईशा हीच राजनंदिनी आहे हे पटवून देण्याच्या प्लॅनची पुढची स्टेप मी टाकणार. कुठली? राजनंदिनीची एक जुनी कॅसेट आहे माझ्याकडे, तिच्या आवाजातली गोष्ट रेकॉर्ड केल्याची. ही कॅसेट आतापर्यंत जयदीपकडे पोहोचवण्याची व्यवस्था झाली आहे. मग काय, जयदीप आईसाहेबांना सांगेल की ईशा सुद्धा त्याला तशीच गोष्ट सांगायची. हे सगळे प्रसंग योगायोग म्हणून सोडून देण्यासारखे नाहीयेत. यात काहीतरी नक्की तथ्य आहे. अशाच एक एक गोष्टी त्यांच्यासमोर मांडत गेलं की त्यांची खात्री पटेल की राजनंदिनी हीच ईशा बनून परत आली. अहो त्यो पापा आहे का नाही, त्यो पैसे वाटताना पकडला गेलाय. अहो पोलिसांची रेड पडली. मग तो पप्या आता काहीतरी उलटून करणार बघा. आपण सावध राहायला पाहिजे. तुम्ही सोबत असताना मला काळजीचं काही कारणच नाही. होय, अहो मी असताना तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही बघा. मला खात्री आहे त्याची. फक्त आता ही निवडणूक शांतपणे पार पडायला हवी. अहो पडणार की.
अहो कुरापती करणारा माणूस जेलामध्ये गेलाय म्हणल्यावर समजा नीट होणार. तसं झालं तर चांगलंच आहे. होणार. अहो गॅरंटी आहे मला.